नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मेमोरीचे प्रकार. मेमोरीचे कोणते कोणते प्रकार असतात, काय काय प्रकार असतात, सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. तर बघा, मेमोरीचे प्रकार बघा, महत्त्वाचे दोन प्रकार असतात. पहिला असते प्रायमरी मेमोरी, ठीक आहे, प्रायमरी मेमोरी, आणि दुसरा असते सेकंडरी मेमोरी. सेकंडरी मेमोरी. आता बघा, प्रायमरी मेमोरी आणि सेकंडरी मेमोरी हे मेमोरीचे दोन महत्त्वाचे प्रकार आहेत. आता हे कोणत्या मटेरियल पासून बनतात, तर बघा, प्रायमरी मेमोरी जी आहे ती सेमीकंडक्टर मटेरियल पासून बनते. कशापासून? सेमीकंडक्टर मटेरियल, ठीक आहे, सेमीकंडक्टर, CONDOCTOR. ओके, बघा, प्रायमरी मेमोरी सेमीकंडक्टर मटेरियल पासून बनते आणि जी सेकंडरी मेमोरी आहे ती बनते मॅग्नेटिक मटेरियल पासून. ठीक आहे, मॅग्नेटिक मटेरियल पासून आपली सेमीकंडक्टर मटेरियल पासून प्रायमरी मेमोरी आणि मॅग्नेटिक मटेरियल पासून सेकंडरी मेमोरी बनत असते. आता बघा, ही या मेमोरीचे आता एक्झाम्पल जर आपण पकडायला गेलं तर एक्झाम्पल कोणते कोणते आहेत, तर बघा, प्रायमरी मेमोरीचं एक्झाम्पल आपण पकडू शकतो रॅम. ठीक आहे, पहिला आहे रॅम, दुसरा आहे रोम. रॅम आणि रोम हे दोन्ही जी मेमोरी आहेत हे मित्रांनो सेमीकंडक्टर मटेरियल पासून बनते आणि त्याला आपण प्रायमरी मेमोरी सुद्धा म्हणतोय. त्याच्यानंतर आता मॅग्नेटिक मटेरियल पासून कोणत्या कोणत्या मेमोरी तयार होतात, तर बघा, मॅग्नेटिक मटेरियल पासून बघा आपल्याकडे तयार होते हार्ड डिस्क. ठीक आहे, HDD आपण त्याला म्हणतो. दुसरे सर्वात आधी याची फ्लॉपी डिस्क, FDD आपण म्हणतो. त्याच्यानंतर CD म्हणू शकता. DVD सुद्धा मॅग्नेटिक मटेरियल पासून बनते. आता नॉर्मली हे सगळंच मिटत गेले आहेत. हार्ड डिस्क आता आहे आणि त्याच्यानंतर SSD नवीन प्रकार येतो, परंतु SSD जो हा प्रकार आहे मित्रांनो मेमोरीचा, हा प्रायमरी मेमोरीज नाही, परंतु सेमीकंडक्टर मटेरियल पासूनच बनत असते. ओके, बघा, प्रायमरी मेमोरी चे प्रकार कोणते आहेत? सेमीकंडक्टर मटेरियल पासून बनते, रॅम आणि रोम. त्याच्यानंतर सेकंडरी मेमोरी आहे मित्रांनो, सेकंडरी मेमोरी जी आहे ती मॅग्नेटिक मटेरियल पासून बनते. एक्झाम्पल आहे त्याचे हार्ड डिस्क, फ्लॉपी डिस्क, CD, DVD. ओके, त्याच्यानंतर बघा, जर आपण पुन्हा जर आपण डीप मध्ये विचार करायला गेला तर पुन्हा दोन प्रकार आपण म्हणू शकतो मेमोरीचे. ठीक आहे, कोणते कोणते? पहिला असते नॉन व्होलाटाईल. ठीक आहे, नॉन व्होलाटाईल. ठीक आहे, नॉन व्होलाटाईल. आता बघा, नॉन व्होलाटाईल आणि व्होलाटाईल दोन प्रकार असतात, नॉन व्होलाटाईल आणि व्होलाटाईल. बघा, हे आपण बाजूला घेऊन घेऊया. ओके, आता बघा, व्होलाटाईल आणि नॉन व्होलाटाईल दोन प्रकार आहेत मेमोरीचे. आता नॉन व्होलाटाईल म्हणजे काय? ज्याला इलेक्ट्रिसिटीची गरज नाही, म्हणजे काय, इलेक्ट्रिसिटी नसली तरी पण त्या मेमोरीमध्ये डाटा राहणार, अशी मेमोरी कोणती? नॉन व्होलाटाईल, म्हणजे ज्याला इलेक्ट्रिसिटीची फारशी गरज नाही. ठीक आहे, इलेक्ट्रिसिटी. ओके, इलेक्ट्रिसिटी नसली तरी पण त्या मेमोरीमध्ये डाटा राहणार. इलेक्ट्रिसिटी गेली अचानक तरी त्या डाटाला काहीच फरक पडणार नाही. ती म्हणजे आपली नॉन व्होलाटाईल मेमोरी. आणि व्होलाटाईल मेमोरी काय? त्याच्या अपोजिट, म्हणजे जोपर्यंत इलेक्ट्रिसिटी आहे, ठीक आहे, जोपर्यंत आहे तोपर्यंतच वर्क करणार. जर आपली इलेक्ट्रिसिटी अचानक चालली गेली तर तो डाटा सुद्धा नष्ट होणार. तशी मेमोरी म्हणजे कोणती? व्होलाटाईल मेमोरी. ठीक आहे, व्होलाटाईल म्हणजे कोणती? इलेक्ट्रिसिटी वाली. ठीक आहे, आणि नॉन व्होलाटाईल म्हणजे विदाउट इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे, विदाउट इलेक्ट्रिसिटी सुद्धा याच्यामध्ये डाटा राहणार. आणि व्होलाटाईल मध्ये जोपर्यंत इलेक्ट्रिसिटी त्या मेमोरीला आपण देणार तोपर्यंतच त्याच्यामध्ये डाटा सेव्ह राहणार, अन्यथा तो डाटा नष्ट होऊन जाईल. ओके, हे झाले दोन प्रकार. आता परत जर आपण याच्यामध्ये पुन्हा डीप मध्ये जर जायला गेला तर पुन्हा दोन प्रकार पडतात मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यामध्ये येते इरेजेबल मेमोरी आणि नॉन इरेजेबल मेमोरी. ठीक आहे, इरेजेबल मेमोरी म्हणजे काय? बघा, इरेजेबल मेमोरी आणि नॉन इरेजेबल. ठीक आहे, आता बघा, इरेजेबल मेमोरी आणि नॉन इरेजेबल मेमोरी म्हणजे काय? ज्याचा मधला डाटा, ठीक आहे, ज्या मेमोरी मधला डाटा आपण इरेज करू शकतो, मिटवू शकतो, नष्ट करू शकतो. ठीक आहे, एक युजर जोपर्यंत हा डाटा नष्ट करू शकतो, म्हणजे इरेज करू शकतो, तशी मेमोरी म्हणजेच काय? इरेजेबल मेमोरी. ठीक आहे, इरेजेबल मेमोरी. जसं एक्झाम्पल आहे रॅम. ठीक आहे, आता रॅम मधला डाटा आपण नष्ट करू शकतो. कशा प्रकारे? बघा, एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. तुम्ही वर्ड मध्ये टायपिंग करत आहात, त्याच्यामधला डाटा तुम्ही नष्ट करू शकता. एखादी तुम्ही डेस्कटॉप वरती काही फोल्डर वगैरे आहे तो आपण डिलीट करू शकतो. का बरं? कारण आपण त्यावेळेस रॅम मध्ये वर्क करत असतोय. ओके, तर बघा, रॅम मध्ये वर्क करताना आपण काय, कोणता पण डाटा नष्ट करू शकतो, इरेज करू शकतो, डिलीट करू शकतो. डिलीट म्हणजे इरेज करणं. ओके, तर रॅम एक्झाम्पल आपण पकडू शकतो इरेजेबल मेमोरीचा. त्याच्यानंतर आहे नॉन इरेजेबल मेमोरी. आता नॉन इरेजेबल मेमोरीचा जर आपण एक्झाम्पल पकडायला गेला तर रोम बेटर ऑप्शन आहे मित्रांनो, बेटर एक्झाम्पल आहे नॉन इरेजेबल मेमोरीचा. आता रोम म्हणजेच काय? तर रोम म्हणजे रीड ओनली मेमोरी असते, फक्त आपण ते वाचू शकतो. ठीक आहे, रॅम म्हणजे रॅन्डम ऍक्सेस मेमोरी. आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये, याच्यामध्ये बेसिक मी तुम्हाला सांगतोय. तर बघा, नॉन इरेजेबल मेमोरी ज्याला आपण नष्ट करू शकत नाही, रोम असते मित्रांनो. मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय, जसं तुम्ही कम्प्युटर सुरू करता, जसं आपल्याकडे डेलचा कम्प्युटर आहे, तर डेल सुरुवातीला नाव लिहून येणार, किंवा जसं तुमचा मोबाईल एक्झाम्पल आपण पकडूया. मोबाईल जर तुमचा सॅमसंगचा मोबाईल असेल तर सॅमसंग लिहूनच येतोय. तुम्ही त्याला नष्ट करू शकत नाही. एक युजर त्या डाटाला नष्ट करू शकत नाही. कितीही तुम्ही काय केले तरी तो सॅमसंग लिहूनच येणार जेव्हा तुम्ही मोबाईल ऑन करणार. म्हणजेच काय, जेव्हा तुम्ही स्विच ऑफ करणार, रिबूट करणार, बूट करणार, तर त्यावेळेस
ती काय असते, नॉन इरेजेबल मेमोरी असते. त्याला एक युजर डिलीट करू शकत नाही, इरेज करू शकत नाही, तशी मेमोरी म्हणजे नॉन इरेजेबल मेमोरी. ओके, आपण कोणते कोणते प्रकार जाणून घेतले आतापर्यंत. प्रायमरी मेमोरी आणि सेकंडरी मेमोरी. दोन मटेरियल पासून बनते, सेमीकंडक्टर मटेरियल आणि मॅग्नेटिक मटेरियल. ओके, त्याच्यानंतर आपण जाणून घेतलं नॉन व्होलाटाईल मेमोरी काय असते आणि व्होलाटाईल मेमोरी काय असते. ठीक आहे, त्याच्यानंतर इरेजेबल मेमोरी आणि नॉन इरेजेबल मेमोरी काय असते. ठीक आहे, त्याच्यानंतर परत आपण दोन प्रकार पुन्हा जाणून घेऊया, टेम्पररी मेमोरी आणि परमानंट मेमोरी. ठीक आहे, मी याला मिटवून घेतोय. बघा, टेम्पररी मेमोरी आणि परमानंट मेमोरी काय असते. ओके, आता बघा टेम्पररी मेमोरी. ठीक आहे, टेम्पररी मेमोरी, टेम्पररी आणि परमानंट. ठीक आहे, आता बघा टेम्पररी जी मेमोरी असते ते फक्त काही वेळासाठी बनलेली असते. म्हणजे आपण त्याच्यामध्ये वर्क करतो काही वेळासाठी, तर तोपर्यंतच त्या मेमोरीमध्ये डाटा राहणार, ती असते टेम्पररी मेमोरी. आणि जे परमानंट मेमोरी असते म्हणजे त्याच्यामध्ये नेहमीसाठी डाटा राहणार, परमानंट राहणार, तशी मेमोरी म्हणजेच काय, परमानंट मेमोरी. फारसं काही फरक नाही मित्रांनो, तुम्ही शब्दावरूनच ते जाणून घेऊ शकता टेम्पररी मेमोरी आणि परमानंट मेमोरी कोणती आहे. ओके, जे फक्त आपण वर्क करताना राहते काही वेळासाठीच, आपण बेसिक काही टायमिंग ज्या मेमोरीचा आपण वापर करतो ती टेम्पररी मेमोरी. आणि ज्याचा वापर आपण नेहमीसाठी करतो, जिला आपण इरेज करत नाही. ठीक आहे, एनी टाइम साठी राहते, परमानंट साठी राहते, ती म्हणजेच परमानंट मेमोरी. अशा प्रकारे पुन्हा दोन प्रकार पडतात. ठीक आहे, आपण जाणून घेतलं. बघा मित्रांनो, मी परत तुम्हाला एकदा रिव्ह्यू देतोय, आपण काय काय जाणून घेतलं. सर्वात आधी तर आपण जाणून घेतलं प्रायमरी मेमोरी. ठीक आहे, प्रायमरी. आणि दुसरा प्रकार असतो आपला सेकंडरी. ठीक आहे, प्रायमरी आणि सेकंडरी. त्याच्यानंतर आपण जाणून घेतलं टेम्पररी. ठीक आहे, आता आपण जाणून घेतलं टेम्पररी. आणि दुसरा प्रकार असतो परमानंट. ठीक आहे, टेम्पररी आणि परमानंट. त्याच्यानंतर तिसरा प्रकार असतो आपला इरेजेबल. इरेजेबल म्हणजे ज्याला आपण नष्ट करू शकतो, डिलीट करू शकतो, मिटवू शकतो, ते इरेजेबल. आणि त्याच्यामध्ये दुसरा प्रकार काय आहे, नॉन इरेजेबल. ठीक आहे, नॉन इरेजेबल. ठीक आहे, इरेजेबल आणि नॉन इरेजेबल. त्याच्यानंतर आपण जाणून घेतलं व्होलाटाईल. ठीक आहे, व्होलाटाईल मेमोरी. आणि त्याच्यामधला प्रकार काय होता आपला, नॉन व्होलाटाईल. ठीक आहे, नॉन व्होलाटाईल मेमोरी. ठीक आहे, तर आपण एवढे प्रकार जाणून घेतले मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये. प्रायमरी मेमोरी काय असते, सेकंडरी मेमोरी काय असते, टेम्पररी मेमोरी, परमानंट मेमोरी, इरेजेबल मेमोरी, नॉन इरेजेबल मेमोरी, त्याच्यानंतर व्होलाटाईल मेमोरी आणि नॉन व्होलाटाईल मेमोरी काय काय असते, सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये जाणून घेतले, मेमोरीचे प्रकार. मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की रॅम काय असते आणि रोम काय असते. डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत, कशा प्रकारे बनते, त्याच्यामध्ये स्ट्रक्चर कशा प्रकारे असतो, सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.